श्रीमन्महाधिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या पुण्येन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यावः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। मावळवीत विश्वाभासु नवल उदयला चंडाशु अद्वयाब्जी विकाशु वंदू आता। अद्वैत सत्ता रूप कमलाला विकसित करून संपूर्ण विश्वाचा भास नाहीसा करणारा असा हा आश्चर्यकारक प्रखर किरणरूपी ज्ञान सूर्य उगवला आहे, त्यालाच आता वंदन करू। प्राकृत सूर्याच्या प्रकाशाने विश्व दिसते, पण ब्रह्मज्ञान रूपी सूर्याचा उदय झाला असता विश्व मावळते व त्याचाच एक प्रकाश दिसतो, असा श्री ज्ञानेश्वर महाराज आपला अनुभव सांगतात। जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञान ज्ञान चांदणिया। जो सुदीनु करी ज्ञानिया स्वबोधाचा। हा ज्ञान सूर्य अविद्या रूप रात्र नाहीशी करून व त्यात चमकणाऱ्या ज्ञान व अज्ञान वृत्ती रूप चांदण्या गिळून ज्ञानी पुरुषाला आत्मबोधाचा अखंड दिवसच उजाडवितो। ज्ञाना ज्ञान चांदणिया। अविद्या त्रिगुणात्मक असून ज्ञान म्हणजे जाणणे, हे सत्वगुणाचे कार्य असल्यामुळे व अज्ञान म्हणजे न जाणणे हे तमोगुणाचे कार्य असल्यामुळे ज्ञानाला माऊलीने अविद्या रात्रीतील चांदण्यांची उपमा दिली आहे। जेणे विवळतीये सवळे लाभोनी आत्मज्ञानाचे डोळे। सांडिती देहा हंतेची अविसाळेची व पक्षी। ज्या आत्मज्ञानाच्या उदयाबरोबर प्राप्त झालेल्या ज्ञान प्रकाश दृष्टीमुळे जीव पक्षी देह अहंतारूपी घरटे सोडून जातो। आत्मज्ञान झाले असता मी देह आहे अशी मर्यादित बुद्धी न राहता सर्वत्र मीच आहे अशी व्यापक बुद्धी होते। लिंग देह कमळाचा कोटी वेचतया चिदभ्रमाचा। बंदी मोक्षू जयाचा उदयला होय। ज्या आत्मज्ञान रूपी सूर्याच्या उदयाबरोबर लिंगदेह रूपी कमळात अडकून पडून मरण परंपरा भोगणाऱ्या जीव चैतन्य रूपी भ्रमराच्या बंदीवासाचा मोक्ष होतो। शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोही थडी। आरडत विरह वेडी बुद्धी बोधू। बुद्धी व यथार्थ बोध हे दोन चक्रवाक पक्षी शब्दांच्या भिन्नार्थ रूपी अडचणीत सापडल्यामुळे परस्परांचा वियोग होऊन ते दोघे भेद नदीच्या दोन काठावर विरहाने वेडे होऊन अनादी कालापासून ओरडत बसले आहेत। चक्रवाक पक्षी पाण्याचे ठिकाणी राहतात व ते अत्यंत कामासक्त असून परस्परांपासून किंचित दूर झाले तर परस्परांच्या विरहाने ओरडतात, असा पुराणातून उल्लेख आहे। आत्मज्ञान होण्यापूर्वी शब्दाचा विश्वरूप अर्थ करून केवळ जाणीव रूप ज्ञानापासून ज्ञातृपणाने भिन्न पडणारी बुद्धी भोक्तृपणाने अनादी कालापासून दुःख भोगते। तया चक्रवाकांचे मिथुन सामरस्याचे समाधान। भोगवी जो चिद्गगन भोन दिवा। जो चिदाकाशातील अखंड प्रकाश रूप गुरुरूप सूर्य
या बोध बुद्धी रूप चक्रवाक पक्षांच्या जोडप्याकडून समरस ऐक्यतेच्या भेटीचे सुख भोगवितो. आत्मज्ञान झाले असता सर्व शब्द साक्षात किंवा परंपरेने एका समरस अद्वैत परब्रह्माचेच प्रतिपादन करतात असे जाणून बुद्धी ज्ञानाशी एकरूप होते व दुःखातून मुक्त होते. जेणे पहालिये पहाटे भेदाची चोरळी फिटे रिघती आत्मानुभव वाटे पांथिक योगी. ज्याच्या ज्ञान प्रकाशाच्या पहाटेमुळे भेदाची चोर वेळच नाहीशी होते व परमार्थ मार्गाने जाऊ पाहणारे वाट सुरू जे योगी ते आत्मानुभवाच्या वाटेने जाऊ लागतात. आत्मज्ञानाने परब्रह्माची एक अफूट अद्वैत सत्ता अनुभवाला येते. जयाचेनी विवेक किरण संगे उन्मेघ सूर्यकांत फुनगे दीपले जाळीती दांगे संसाराची. जयाचा रश्मी पुंजू निबरू होता स्वरूप उखरी स्थिरू ये महासिद्धीचा पुरू मृग जळते. ज्याच्या विवेक रूपी किरणाने ज्ञानरूपी सूर्यकांत मण्यातून निघणाऱ्या ठिणग्यांचा प्रकाश संसार रूप अरण्य जाळतो. ज्याच्या तीव्र किरण रूपी समुदाय आत्मस्वरूपी माळ जमिनीवर स्थिर झाला असता महासिद्धीचा जो जगतरूप पूर येतो तो मृगजळ होय. आत्मस्वरूपाला उखर म्हणजे माळ जमिनीची उपमा देऊन परब्रह्मापासून जगत उत्पन्न होणे शक्य नाही हेच येथे सुचविले आहे. जो प्रत्येक बोधाचिया माथया सोहंतेचा माध्यानी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. जो सर्वांतर्यामी प्रत्येक स्वरूप आत्मज्ञान रूप सूर्य माथ्यावर येऊन सोहम रूप माध्यान वेळ झाली असता म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा बोध दृढ झाला असता आत्मविस्मृती रूप भ्रांती आपल्या खालीच लोपली जाते. अमृतानुभव प्रकरण 3 ओळी 30 मध्येही माऊलीने असेच म्हटले आहे. ना तरी माध्यान काळी छाया न दिसे वेगळी असे पायातळी रिगोनिया. ते वेळी विश्वस्वप्ना सहिते कोण अन्यथा मती निद्रेते. सांभाळी नुरेची जेथे माया राती. तेव्हा माया भ्रांती रूप रात्र मुळीच उरत नाही. मग विश्वरूप स्वप्नासहित असलेल्या विपरीत ज्ञानरूप निद्रेला कोण सांभाळणार. आत्मज्ञानाने माया रूप भ्रांती नाहीशी झाली की विपरीत बुद्धी व प्रपंच भास हेही नाहीसे होतात. म्हणून अद्वय बोध पाठणी तेथ महानंदाची दाटणी. मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावू लागती. अशा त्या अद्वैत ज्ञान रूप शहराचा एक ब्रह्मानंदाची दाटी असते. म्हणून सुखानुभवाच्या देण्या घेण्याचा व्यवहार क्षीण होऊ लागतो. आत्मज्ञानाचा अद्वैत बोध दृढ झाला असता सुखाचे भोक्तृत्व देखील स्फुरत नाही व जीव सुखाचा भोक्ता होण्यापुरता देखील निराळा राहत नाही. केवळ सुखस्वरूप होऊन जातो. किंबहुना ऐसेसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाहीजे का प्रकाशे जयाची. फार काय सांगायचे. ज्याच्या ज्ञान प्रकाशाने वर सांगितल्याप्रमाणे सदा सर्वदा उपाधीपासून मुक्त झालेला असा केवळ एक आत्मस्वरूपच होऊन राहतो. आत्मज्ञानाने उपाधीपासून खरोखर मुक्त होऊन आत्मस्वरूप झालेला ज्ञानी पुरुष पुन्हा कधीही कोणत्याही व कशाही प्रसंगी उपाधीशी ऐक्य पाळू शकत नाही. अपरोक्षानुभूती तत्त्वज्ञानोदयादूर्ध्वं प्रारब्धं नैव विद्यते देहादिनाम सत्यत्वाद्यर्था स्वप्नो विबोधताः कर्मजन्मान्तरकृतं प्रारब्धमिति कीर्तितं
तत्तु जन्मान्तराभावात् पुंसो नैवास्ति करिचित् स्वप्नदेहो यथाध्यस्तस्तथैवायं हि देहकम् अध्यस्तस्य कुतो जन्म जन्माभावे हि तत्कुताः उपादानं प्रपञ्चस्य मृद्भाण्डस्येव कथ्यते अज्ञानं चैव वेदान्तैस्तस्मिन्नष्टे क्रः विश्वताः क्व विश्वताः यथा रज्जु परित्यज्य सर्पं गृह्णाति वै भ्रमात् तद्वत् सत्यं विज्ञाय जगत् पश्यति मूढधीः रज्जुरूपे परिज्ञाते सर्पभ्रान्तिर्न तिष्ठति अधिष्ठाने तथा इति प्रपञ्चः शून्यतां व्रजेत् देहस्यापि प्रपञ्चत्वात् प्रारब्धावस्थितिः कुता अज्ञानिजनबोधार्थ प्रारब्धं वक्ति वैं श्रुतीः ज्याप्रमाणे जाग आलेल्या माणसाचे स्वप्न शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे देहादिक सर्व केवळ भासमात्र आहेत म्हणून खोटे असल्यामुळे आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर प्रारब्ध शेष राहत नाही मागील जन्मात केलेले कर्म या जन्मात प्रारब्ध रूप होते असे म्हटले आहे परंतु आत्मज्ञान विचाराने मागील जन्म कर्म इत्यादिकांचे देखील अस्तित्व सिद्ध होत नसल्यामुळे जीवाला खरोखर मागील जन्मही नव्हते स्वप्नातील देह जसा काल्पनिक असतो तसाच हा देहादी काल्पनिकच आहे अशा काल्पनिक देहाचा जन्म कसा होणार व जन्म नाही तर प्रारब्ध कोठे राहणार म्हणूनच माती जशी मडक्याचे उपादान कारण होय असे म्हटले जाते त्याप्रमाणे या सर्व प्रपंचाचे अज्ञान हे उपादान कारण होय असे वेदांत शास्त्रात सांगितले आहे ते अज्ञान नाहीसे झाल्यावर तो प्रपंच कोठे भासणार ज्याप्रमाणे दोरी टाकून देऊन भ्रमाने सर्प घेतला जातो त्याप्रमाणे अज्ञानी लोक परब्रह्म जाणत नसल्यामुळे परब्रह्माला जगत रूपाने पाहतात ज्याप्रमाणे दोरी जाणल्यावर सर्पाभास उरत नाही त्याप्रमाणे जगताच्या अधिष्ठानभूत परब्रह्माला जाणल्यावर जगत शून्य स्वरूप होते देह ही प्रपंचातीलच असल्यामुळे देह शून्य स्वरूप आहे तर प्रारब्धाची स्थिती कुठून असणार अज्ञानाच्या शंकांचे निरसन करण्याकरता श्रुतींनी ज्ञानाच्या ठिकाणी प्रारब्ध राहते असे सांगितले आहे वस्तुतः नाही असे आचार्यांनीही अपरोक्षानुभूतीत म्हटले आहे श्री तुकाराम महाराजही संचित क्रियमान भक्ता प्रारब्ध नाही जाण असे या अभंगात म्हणतात जो निजधाम व्योमीचा रावो उदयलाची उदय जप खेवो फेरी पूर्वादी दिशासी ठावो उदयास्ताचा न दिसणे दिसणे नसी मावळली दोही झाकिले ते संग पालवी काय बहु बोलो ते आघवी उखाची आणि तो अहोरात्रांचा पैल कडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू जो प्रकाशे वीण सुरवाडू प्रकाशाचा तया चित सूर्यासी निवृत्ती आता नमो म्हणो पुढत पुढती जे बाधका येई जतसे स्तुती बोलाचिया देवाचे महिमान पाहोनिया स्तुती तरी येई जे चांगावया जरी स्तव्य बुद्धीसी लया जाई जे का जो चित सूर्य आपणच आपल्या चिदाकाशाचा स्वामी असून ज्ञान रूपाने उदय पावता क्षणीच पूर्वादी दिशांच्या उदय अस्तांचा ठाव ठिकाणही उरू देत नाही पदार्थाचे दिसणे न दिसणे हे दोन्ही नाहीसे करून
पदार्थांनी झाकले गेलेले परब्रह्म सर्वत्र प्रत्ययाला आणून देतो. फार काय सांगू, ही चित्सूर्याचे होणारी पहाट काही वेगळीच आहे. जो दिवस रात्र यांचे पलीकडील तीर असून अन्य प्रकाशांनी प्रकाशला न जाता केवळ प्रकाशाचाच सुकाळ आहे, तो ज्ञान सूर्य कोणी पाहावा. शब्दांनी केली जाणारी स्तुती त्याच्या स्वरूपाला बाधकच होत असल्यामुळे त्या चित्स्वरूपी श्री निवृत्तीनाथांना आता वारंवार नमस्कार असो, असेच मी म्हणतो. श्री गुरुचा महिमा पाहून त्याची चांगली योग्य स्तुती होण्याकरता श्री गुरु स्तवनाचा योग्य व निस्तवन करता या दोन बुद्धी लयाला गेल्या पाहिजे. अद्वैत स्वरूपाची त्याहून भिन्न राहून केलेली स्तुती लटकीच होय. जो सर्व नेणिवा जाणीजे मौनाचिया मिठिया वाणीजे, काहीच न होनी आणि जे आपण पयाजो. काही न जाणता ज्याला जाणावे, मौनाला मिठी मारून त्याची स्तुती करावी व जो काही एक न होऊ देता आपल्याशी ऐक्य करतो. सच्चिदानंद आत्मस्वरूप सर्व विशेषण रहित असे निर्विशेष आहे. जया तुझिया उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी, सुनी परेसी ही पाठी वैखरी वीरे. तया तू ते मी सेवकपणे, लेववी बोलके या स्त्रोताचे लेणे. हे उपसाहावेही म्हणता उणे अद्वयानंदा. ज्या तुझ्या प्राप्ती करता परावाणी सह पश्यंती मध्यमा वाणीला पोटात घालून वैखरी वाणी लय पावते. आपले ठिकाणी सेवकपणा घेऊन शब्दरूप स्तोत्रांचे अलंकार तुम्हाला लेववित, ह्याची क्षमा करा. हे अद्वयानंद श्री गुरुनाथा, हे म्हणणेही अयोग्यच होणार आहे. निर्विशेष आत्मस्वरूप श्री गुरुचे ठिकाणी केलेली स्तुती अयोग्य होत नसली तरी सेवक भावाने केलेल्या स्तुतीच्या योगाने ग्रंथकर्तृत्वादिकांचा अहंकार उठत नाही व क्षमा याचनेने अयोग्यता या दोषांचाही परिहार होऊन सेवक गुरुकृपा पात्र होतो. परिरंके अमृताचा सागरू, देखील या पडे उचिताचा विसरू. मग करू धावे पाहुणे रू शाकांचा तया. थेथ शाकूही कीर बहुत म्हणावा, तयाचा हर्ष वेगूची तो घ्यावा. उजळोनी दिव्य तेजा हाती वा, ते भक्तीची पाहावी. बाळा उचित जाणणे होय, तरी बाळपणची के आहे. परी साचची येरी माये म्हणून तोषे. हा गा गावरसे भरले, पाणी पाठी पाय देत आले. ते गंगा काय म्हणितले परते सर. जी भृगूचा कैसा अपकारू, की तो मानुनी प्रियोपचारू. काय तोषेची ना शारंग धरू गुरुत्वासी. की अंधारे खतेले अंबर, झाले दिवसनाथा समोर. तेने तया ते प्रहासर म्हणितले काही. देवी भेद बुद्धीची तुळे, घालुनी सूर्य श्लेषाचे कांटाळे. तुकलासी ते एकी वेळे उपसाही जोजी. पण दरिद्री पुरुषाने अमृताचा समुद्र पाहिला असता आनंदाचे भरात त्याला योग्य सत्कार करण्याचे विसरतो. मग तो त्याला शाक भाज्यांचा पाहुणचार करण्याला धावतो. तेथे शाक भाज्यांचा तरी पाहुणचार पुष्कळच झाला. खरोखर ज्या आनंदाने तो पाहुणचार करतो त्या आनंदाकडेच लक्ष दिले पाहिजे. ते ज्या पुंज सूर्याला काडवातीने ज्या भक्तीने ओवाळले जाते त्या भक्तीकडेच पाहावी लागते. योग्य काय ते लेकराला समजले असते तर त्याला लेकरू कसे म्हणता आले असते. पण त्याची आई खरोखरच जन्मदात्री असते, म्हणूनच ती त्याच्या कोणत्याही चेष्टेचा आनंदच मानते. गावातील सर्व पाणी घेऊन झालेला ओघ गंगेत मिळू लागला तर गंगा त्याला बाजूला हो म्हणते काय.
भृगु ऋषींचा केवढा अपराध होता, पण ब्राह्मण म्हणून गुरु मानल्यामुळे त्या अपराधास प्रिय भक्ताने अर्पिलेल्या उपचारासारखे मानून भगवान संतुष्ट झाले नाहीत काय? किंवा अंधाराने व्यापलेले आकाश सूर्यासमोर झाले असता त्याने त्याला दूर हो असे म्हटले काय? त्याप्रमाणे भेदबुद्धीच्या तराजूने सूर्यादिकांची उपमारूप वजने टाकून तुला तुझी त्याप्रमाणे भेदबुद्धीच्या तराजूने सूर्यादिकांची उपमारूप वजने टाकून तुझी तुलना केली, त्या अपराधाची क्षमा करावी. अभेद अशा स्त्री गुरुचे ठिकाणी भेद कल्पून तुलना केली, अनुपमाला उपमा दिली, हा अपराध झाला असे माऊली म्हणते. जिही ध्यानाचा डोळा पाहिलासी, वेदादी वाचा वाणिलासी, जे उपसाहिले तयांसी, ते आम्हाही करी. परी मी आजी तुझ्या गुणी, लांचावलो अपराधून गणी, भलते करी परी अर्धधणी, नूठी कदा. ज्यांनी तुम्हाला ध्यानरूप डोळ्यांनी पाहिले, वेदादी शब्दांनी तुमचे वर्णन केले, त्यांचे अपराध आपण जसे पोटात घातले तसे माझेही अपराध आपण पोटात घालावे. पण मी आज तुमचे गुणवर्णन करण्यात लुब्ध झालो असल्यामुळे तुम्ही तो अपराध मानू नये. आपण काही करा, पण मी अर्धपोटी उठणार नाही. मी या गीता येणे नावे, तुझे पसायामृत सुहावे, वानू लाधलो ते दुनेन थावे, दैवले दैवे. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळांचे हे महाद्वीप पातली प्रभू. गीता या नावाने असलेले जे तुझे आवडते प्रसादामृत, त्याचे जे मी वर्णन करू लागलो, त्या सद्भाग्याने मी दुप्पट जोराने भाग्यवान झालो. हे प्रभो, असे वाटते की माझ्या वाणीने कल्पानुकल्प सत्य बोलण्याचे जे तप केले, त्याचे तिला गीतारूप अफाट भेट हे फळ प्राप्त झाले. गीतेची एवढी थोरवी आहे की कोणत्याही रीतीने तिचा आश्रय करण्याची बुद्धी होणे हे कल्पानुकल्प केलेल्या सत्यवादासारख्या महातपाचे फळ हो, असे माऊलींचे म्हणणे आहे. पुण्ये पोशिली असाधारणी, तिये तुझे गुणमाननी, देवनी मज उत्तीर्णी झाली आजी. मी थोर थोर पुण्य कर्मे जी संपादन केली, तीच आज मला तुझे गुणवर्णन करण्याचे ठिकाणी गोडी लावून देऊन माझ्या ऋणातून मुक्त झाली. निष्कर्माचरणाने भगवत कृपा होऊन भगवंताच्या गुणांचे वर्णन करण्याची गोडी लागते. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.